पर ओव्हर दी विकेटनी पुढचा बॉल पुढे सरसावलाय एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर कडकडीत प्रहार बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर खणखणीत टिंगरे सरकार चषक चौकार मध्ये एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय थोडासा पुढे आला फलंदाज आणि खूप सुंदर असा ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय 4 धावा इथं घेत अखिलेश सिंगला सुद्धा इशाराच आपण पाहिला आणि असा हा नेहरू नगरचा विभाग आहे मात्र खूप सुंदर फटका पुन्हा एकदा इनसाइड आउट पुन्हा लॉंग ऑफला 4 रन सगळ्यावरती धावा 16 आहेत कव्हर ड्राईव्ह इनसाइड आउट हे फटके खरं तर त्याच्यामध्ये थोडंसं साम्य आहे कव्हर ड्राईव्ह हा जमिनीच्या समांतर जातो इनसाइड आउट हवेतून जातो खेळाडूंनी त्या फटक्यावरती प्रभुत्व संपादन केलेलं आहे ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न इथे वा फुल टॉस बॉल होता योग्य नसियत आणि इथे मिळणार आहे 4 धावा हा खूप सुंदर लाजवाब शुभम पद्धतीचा फटका यावेळेला आबाद करतोय ऍक्शन रिप्ले मध्ये पहा इरादा स्पष्ट दाखवला आणि त्यानंतर उलट्या दिशेने खेळत असताना हा रिव्हर्स स्वीपचा चौकार आलाय आणि बरोबरच प्रथमेश गोसावीवर आता आक्रमण करण्याचे जागा बनवली आहे स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीपला नाहीये आणि आता आलाय हा लगातारचा तिसरा दणदणीत खणखणीत होता नरेश तर त्यानंतरचे 3 चौकार इम्प्रोव्हायझेशन आणि आत्मविश्वास याची चांगली जम बसवली आणि त्यानंतर 3 चौकार आले निश्चित 4ही बॉल बघितले आपण तर 4ही वेगवेगळे बॉल इथे टाकलेले आहेत लागणार आहे पहिला इनसाइड आउट खेळला त्यानंतर रिव्हर्स आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑन साइडला इम्प्रोव्हायझेशन ओ हो इथे रिव्हर्स स्वीपचा अत्यंत दिमागदार कडक शॉट सुपर कडक 4 रन लागोपाठचा चौथा चौकार आहे इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला आला पहा बॉडी लँग्वेज पहा सांगितलं आज सोडणार नाहीये मी सोडण्यासाठी आलेलो नाहीये आणि त्यानंतर आक्रमण अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आक्रमण फाउंडेशन मध्ये खेळणार आहे एनबी ट्रॉफी मध्ये याच संघातले यस्कड आहे आणि वेगवान आहे आउटफील्ड वेगवान आहे क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न भरपूर आहे मात्र चेंडूच जाणार आहे सगळ्यात पुढे सीमारेषेच्या बाहेर चौकार धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु त्यानंतर देखील पलटवार केले जात आहेत ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता दिशा दिली आहे जसा चेंडू तशी दिशा दिली आहे टिंगरे सरकार चषक खरं तर आदरली 1 षटक 11 धावा त्याने खर्च केला आणि 1 विकेट घेतली आहे शेवटच्या षटकाचा खेळ पहिलाच बॉल फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आणि आता लॉंग लेग फाईन लेगला खेळलाय क्षेत्ररक्षक धावेल तो बनेल प्रेक्षक कारण चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार क्षेत्ररक्षकानं तो परत कव्हर करणं हे खूप कठीण आहे तिथे तो कॅच होऊ शकलेला नव्हता आणि त्यानंतर 4 धावा देखील प्राप्त होत्या आपण बघूया इथे चेंडू उंच हवेतून जात असताना क्षेत्ररक्षक कसा चेंडूच्या खाली फिरत होता भोवऱ्यासारखा चेंडू आहेत शुभमकडे अजूनही इथे फक्त गॅप मध्ये इम्प्रोव्हाइज करायचं आहे आणि 4 धावा मिळवायच्या तिथे शुभम पाटीलला अगदी पहिल्या षटकापासून त्याने अशा प्रकारचे फटके एक्झिक्यूट केलेले आहेत कधी रिव्हर्स खेळला कधी तो इम्प्रोव्हायझेशन शॉट त्याने केले बनवलेत फटके बनवले ठासून भरला या फलंदाजाकडे पहा त्याचा आत्मविश्वास कोणत्याच गोलंदाजाला त्याने सोडलेला नाहीये पण तो दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक आणि मी सकाळी उल्लेख केला होता की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही शिल्लक आहे 2 चौकार आले आकाशामध्ये चेंडू मात्र टप्पा मोठा आहे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल